चला मंडळी, मस्त अशी कारल्याची पौष्टिक अशी आणि सगळेजण आवडीने खातील अशी भाजी बनवूयात। पहिल्यांदा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारली कट करून घ्यायची आहेत आणि छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कारली कितीही कडू असली तरी ती खाल्लीच पाहिजेत, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आणि पौष्टिक असतात। आणि तशीच कारली कितीही तुपात तळली किंवा साखरेत घोळली असं म्हणतात तरी त्याचा कडूपणा काही कमी होत नाही। ते खरंच आहे, थोडी तरी कारली कडू लागणारच, कारण त्याचा गुणधर्मच आहे तो कडू असण्याचा। थोडासा आपल्याला कडूपणा कमी करण्यासाठी काही 1-2 गोष्टी करायच्या, त्याने कडूपणा कमी होतो। तर अशा प्रकारे फोडणी तयार करून घ्यायची आहे। जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, धना पावडर आणि हिंग टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये भाजलेली कारली घालून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे। अशाने थोडासा कडवटपणा कमी होतो आणि त्यानंतर छान कोथिंबीर टाकून सर्व करा, आपली भाजी रेडी आहे।